चला आज बनवूया शेवग्याचं सूप. याला ड्रमस्टिक सूपही बोलतात. हे सूप इतकं हेल्दी आहे की सगळ्या भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त जर हेल्दी कुठली भाजी असेल तर तो शेवगा आहे. तर आज आपण त्याचं सूप बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने आणि इतक्या फास्ट करून होतं आणि एवढं जास्त हेल्दी आहे की लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत हे सूप सगळ्यांनाच गुणकारी आहे. तर ते बनवण्यासाठी ना असे मोठे मोठे शेवगे घ्यायचे जेणेकरून त्याच्या आतमध्ये चांगलं मगज आपल्याला मिळेल आणि सूप जे आहे ते नॅचरलीच घट्ट होईल. त्यामध्ये आपल्याला थिकनर किंवा घट्ट बनण्यासाठी कॉर्नस्टार्च वगैरे टाकायची गरज नाही पडणार. शेवगा धुवून मस्तपैकी असं कट करून घ्यायचा आणि एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून यामध्ये टाकायचा आणि कमीत कमी 3 ते 4 शिट्टीपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं. हे एवढं शिजलं पाहिजे की जेणेकरून मिक्सरमध्ये त्याचा लगेच गाळ होईल. आता कुकर माझा झालेला आहे आणि बघू शकता किती छान शिजलेलं आहे. हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. गरम काढलं तरी चालेल किंवा तुम्ही हे थंड करून मग काढू शकता. आता कित्येक वेळा मी बघितलेलं आहे की शेवग्याचा आतला गर काढून मग त्याचा ज्यूस बनवला जातो किंवा त्याचं मिक्सरमध्ये बारीक केलं जातं, पण त्याची काही गरज नाही आहे. डायरेक्टली जरी तुम्ही असं केलं तरीही अतिशय सुंदर चव येते. इवन त्याच्या सालीमध्ये सुद्धा जास्त न्यूट्रिशियस व्हॅल्यू असतात. त्यामुळे त्याच्या सालीसकट आपल्याला असं ज्यूस बनवायचा आहे. त्याचा एकदम फाईन पेस्ट बनवायची आणि नंतर मग एक चाळणीच्या मदतीने असं गाळून घ्यायचं की जेणेकरून पूर्ण त्याचा गाळ जो आहे तो खाली येईल आणि चोथा जो आहे चाळणीमध्ये राहील. त्यानंतर हा चोथासुद्धा तुम्ही एक वेळेस पूर्ण चोथा मिळून पुन्हा पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करू शकता आणि मग तो घेऊ शकता. फक्त जास्त पातळ करायचं नाही आहे. आणि हा काढून झाल्यानंतर बघू शकता नॅचरलीच किती थिक झालेला आहे. यामध्ये तुम्हाला ॲडिशन काहीच टाकायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर आता एक छान उकळी येऊ द्यायची. तर मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे ह्याला. एक उकळी येईपर्यंत त्याला शिजवायचं आहे. जास्त काही शिजवायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी त्याला शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडर टाकते आहे, म्हणजे काळी मिरी पावडर टाकते आहे आणि फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. घरात जर कोणी पेशंट असेल, लहान मुलं असतील तर त्यांना हे दररोज द्या. हाडांच्या मजबूतीसाठी तर अतिशय उत्तम आहे. आता आपण एक तडका बनवतो आहे. हा टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर प्लेन प्यायचं असेल सूप तर तुम्ही तसंही पिऊ शकता, पण या तडक्याने त्याला अजून छान चव येते. हा तडका त्यामध्ये मिक्स करायचा आणि तुमचं सूप रेडी आहे. लहान मुलांना तर तुम्ही हे दररोज द्या. त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप जास्त चांगलं आहे. हा सेम जो सूप आहे हे फक्त भातात मिक्स करून त्यांना खाऊ घालू शकता किंवा चपाती कुस्करून खाऊ शकता. ते खातात पण मुलं छानपैकी. तर बघू शकता तुमचं सूप रेडी आहे. नक्की बनवा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत लाईफ मस्त जगून घ्या. बाय.